आज आपण इथे कुकरच्या एका शिट्टीमध्ये अगदी भटीव भेटतात तसे परफेक्ट खारेदाणे बनवणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, एकदम कुरकुरीत आणि खमंग असे बनवून तयार होतात। शिवाय याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे थंडीच्या दिवसात खायला उत्तम पर्याय आहे। शिवाय याला गरिबाचा बदाम म्हणून देखील ओळखले जाते। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे 2 प्रकारचे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यातला हा छोटा आहे शेंगदाणा, याला घुंगरा शेंगदाणा म्हणून ओळखला जातो। याचा आकार छोटा असतो, शिवाय याचा कलरसुद्धा हलका गुलाबी असतो। ही ज्यादातर भाजीसाठी वापरला जातो। दुसरा शेंगदाणा म्हणजेच ही मोठा शेंगदाणा, ह्याला लातूर किंवा सोलापुरी शेंगदाणा म्हणून ओळखला जातो। ह्याच्यामध्ये पाहिलं की पटकन आपल्याला शेंगदाणा पाहूनच लक्षात येते की याच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त आहे। ही शेंगदाणा जास्त तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी वापरला जातो। शिवाय सोलापूरमध्ये याची चटणी बनवली जाते आणि ती चटणीसुद्धा फेमस आहे। त्यामुळे ह्या शेंगदाण्यापासून तुम्ही सोलापुरी चटणी बनवू शकता। पण इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अगदी खारे शेंगदाणे बनवण्यासाठी घेतलेले आहे। तर चला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला इथे कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढेच आपण पाणी घेणार आहे, म्हणजे इथे शेंगदाणे व्यवस्थित उकडले जातील। एकदा छान असं हाताने हलवून घ्यायचं आणि बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे। तर मी इथे अर्धा किलो शेंगदाण्यानुसार मीठ वापरत आहे। अर्धा किलो शेंगदाण्यासाठी मी इथे 1.5 चमचा एवढा मिठाचा वापर केलेला आहे। आता आपल्याला याचे झाकण लावायचे आहे आणि गॅस चालू करायचा आहे। साधारण आपल्याला 1 शिट्टी घ्यायची आहे, जसं मी इथे तुम्हाला दाखवले आहे। एका शिट्टीमध्ये छान शिजतात। पातेल्यात शिजवत असाल तर अगदी मीडियम गॅसवरती 10 मिनिटं छान असे उकडून घ्या। आता इथे एका जाळीवरती काढून घेऊया, म्हणजे कसं त्याचं पाणी सेपरेट होईल आणि शेंगदाणे सेपरेट होतील। छान ह्याची वाफ चालू आहे। अगदी आपल्याला थोडीशी वाफ जाईपर्यंत असंच थांबायचं आहे। त्यासाठी एखाद्या चमच्याने याला व्यवस्थित पसरून घ्या, म्हणजे याच्यातली वाफ सगळी निघून जाईल। हलकीशी वाफ निघून गेल्यानंतर ना आपल्याला ह्याची पुढची प्रोसेस करायची आहे। म्हणजे काय करायचं आहे, तर याची वाफ निघून गेली की एकदा छान असं याचं पाणी सगळं साईडला काढायचं। एक कापड टाकून घ्यायचं, सुती कापड असावं। याच्यावरती आपल्याला शेंगदाणे पसरून घ्यायचे आहेत। याने काय होतं, कपडा जे आहे ना तो शेंगदाण्यातले जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते शोषून घेतो। शक्यतो आपल्या इथे बॉईल केलेले म्हणजे उकडलेले शेंगदाणे असल्यामुळं त्याच्यात वाफ आणि गरमाई असल्यामुळं त्याच्यावर जी पाणी आहे ते पूर्णतः ती स्वतः शोषून घेतात। पण तरीही जर थोडे पाणी असेल तर हे कापड व्यवस्थित त्याला ऑब्झॉर्ब करून घेईल। त्यासाठी अगदी 3 ते 4 मिनिटासाठी ठेवायचे आहे। तुम्ही पाहू शकता लगेच याच्यावरचे पाणी सगळं ऑब्झॉर्ब झालेलं आहे, म्हणजे इथे बऱ्यापैकी आपले शेंगदाणे आता पुढच्या प्रोसेससाठी तयार झालेले आहेत। चला तर इथे मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे। शक्यतो लोखंडी कढईचा वापर करा, म्हणजे कढई जास्त प्रमाणात गरम राहते आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आपले खारे शेंगदाणे होतात। आता इथे मी अर्धा ते 1 वाटी, तुमच्याकडे मीठ असेल तर ते मीठ टाकून घ्या आणि पूर्ण कढईमध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडे थोडे करून आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत। मी इथे वाटीने शेंगदाणे घालत आहे, तर 1 वाटी सुरुवातीला घातली आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता लक्षात राहू द्या की आपण कुकरमध्ये शेंगदाणे शिजायला मीठ 1.5 चमचा घातलेला होता आणि इथले मीठ हे सगळं समप्रमाणात राहिलं पाहिजे। त्यासाठी मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणे सगळं केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ही फक्त गोष्ट लक्षात राहू द्या। सुरुवातीला हे शेंगदाणे ओले असल्यामुळे त्याला सगळं मीठ असं चिटकून बसतं, पण जसे जसे आपले शेंगदाणे भाजले जातात ना तसे तसे शेंगदाणे मिठाला सोडायला चालू करतात आणि अगदी ड्राय व्हायला सुरू होतात। अगदी आपल्याला शेंगदाणा भाजायला 3 ते 4 मिनिटं लागतात। अगदी तुम्ही फुल गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती छान ह्याला परतून घेऊ शकता। अगदी 3 ते 4 मिनिटानंतर छान असं आपले इथे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत। आता असे एक झाऱ्या घ्यायचा किंवा एखादी जाळी घ्यायची आणि छान असं, शक्यतो झाऱ्या घ्या म्हणजे हलवायला सोपे जाईल, आणि शेंगदाणे सगळे साईडला काढायचे। तुम्ही पाहू शकता याला चिटकलेले सगळे मीठ शेंगदाण्याने सोडलेले आहे। छान इथे खरपूस असे भाजून तयार झालेले आहेत। आता इथे आपण सगळे शेंगदाणे छान असं काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये आणखी शेंगदाणे भाजायला टाकूया। तर हे गरमागरम खमंग असे खायला शेंगदाणे खूप छान लागतात। याच्यामध्ये प्रोटीन फायबर जास्त प्रमाणात आहे, जसं की आपण थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू खातो, अगदी त्याचप्रमाणे कधी फिरायला बाहेर चाललो किंवा ट्रिपला चाललो तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला हे खारे शेंगदाणे एकदम परफेक्ट आहे। शिवाय जास्त वेळ लागत नाही, कमी वेळामध्ये पटकन बनवून तयार होतात। पाहिजे ते प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकता, फक्त मिठाचे प्रमाण योग्य असायला हवे। आता इथे छान आपले असे कुरकुरीत शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत खमंग असे बनवून तयार होतात, जास्त मेहनत लागत नाही। तुम्ही पाहिलेलीच आहे, अगदी पटकन जास्तीत जास्त 8 ते 9 मिनिटामध्ये हे शेंगदाणे बनवून तयार करू शकता। तर एकदम कुरकुरीत झालेले आहेत। तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।